काँग्रेसचे नेते सन्माननीय अमितजी भैया, या ठिकाणी उपस्थित सन्माननीय माजी मंत्री आमचे सहकारी राजेशभाई टोपे, आमचे खासदार चंद्रकांत हंडोरे साहेब, आमदार कल्याणजी गोरंट्याल, शकीरजी अन्सारी, शिवाजीराव चौधरी, भास्कररावजी अमीकर, आशिषराव दुवा साहेब, सर्व तीनही पक्षाचे प्रमुख आणि उपस्थित माझ्या सर्व मतदार बांधवांनो, भगिनींनो आणि मित्रांनो, येत्या 4 तारखेला आपल्याला खासदार म्हणून दिल्लीच्या सत्ता परिवर्तनामध्ये सत्तेचा भागीदार म्हणून खासदार म्हणून डॉक्टर कल्याणराव काळे यांना पाठवण्याचा निर्धार करून आपल्याला आपल्या सर्वांना मी तीव्र अभिनंदन करतो, आपला आभार मानतो। बांधवांनो, तुमची उपस्थिती ही कल्याणराव काळे यांना किमान 2 लाख मतांनी निवडून दिल्याशिवाय राहणार नाही, हे संपूर्ण उपस्थिती दिसते आहे। सर्व जालना जिल्हा लोकसभा क्षेत्र महाविकास आघाडीमध्ये झालेला आहे। जिकडे जावं तिकडे एकच चर्चा, खासदार होणार, एकच फॅक्टर, खासदार होणार आमचे डॉक्टर कल्याण, डॉक्टर खासदार होणार तर डॉक्टर कल्याण होणार, एकच फॅक्टर सुरू आहे। येताना मी 8 ठिकाणी थांबून नागपूरवरून येताना विचारतो, त्यानं विचारलं, भाऊ काय माहोल आहे, वातावरण कसं आहे? सगळ्यांनी एका सुरात सांगितलं, आप जुमले बाजी खत्म, फेंकू की सरकार जाएगी और ईमानदार राहुल गांधी की सरकार आएगी, हा एक नारा त्यांनी दिलेला आहे। म्हणून तुम्हाला विनंती करायला लागली, तुम्हा सर्वांना माझी हात जोडून विनंती आहे, बांधवांनो, ज्या पंतप्रधानांनी 10 वर्ष देशाला लुटलं, गरिबांना लुटून अमीराला वाटण्याचं काम केलं आहे, आणि म्हणून अशा झूठ का पुलिंदा, ज्याला तोंड उघडलं की खोटं बोलण्याची सवय आहे, तुम्ही सर्व भाषण टीव्हीमध्ये बघताय, जाहीर सभेमधून बघताय, अत्यंत खोटारडार पंतप्रधान म्हणून त्यांचं नाव सगळे जण घेतात। आणि अशा ज्यांनी 2014 मध्ये विकासाच्या नावानं मत मागायला सुरुवात केली, विकासाच्या नावानं मत मागितली 2014 मध्ये, आणि 19 मध्ये शहीदों के नाम वोट दे दे बाबा म्हणायची पाळी आली। आणि आज शहीदों के नाम मत मागत असताना 19 मध्ये 24 मध्ये भगवान के नाम वोट दे बाबा म्हणायची पाळी आली, कारण त्यांनी 10 वर्ष कुठलाही विकास केला नाही, 10 वर्षे राज्य आदेश उद्ध्वस्त करण्याचं काम केलं। आणि यासाठी एकीकडे सांगतात रामाचं नाव, प्रभूचं नाव घेतात, हिंदू धर्माच्या गोष्टी सांगतात, आणि दुसरीकडे मात्र गोरक्षाचं मांसाचा व्यापार करणाऱ्याकडून 250 कोटीचा चंदा घेतात। इलेक्ट्रॉनिक वाहन हा एक मोठा जगातील घोटाळा, यांनी धंदा देऊन चंदा वसुलीचं काम केलं, त्यावर हे बोलत नाही, हे बेरोजगारीवर बोलत नाही, हे महागाईवर बोलत नाही, हे शेतकऱ्याच्या प्रश्नावर पंतप्रधान बोलत नाही, भाजपवाले बोलत नाही। बोलतात कशावर? हिंदूवर बोलतात, बोलतात कशावर? भारत पाकिस्तानवर बोलतात, हिंदू मुसलमानावर बोलतात। अब ये जुमलेबाजी नहीं चलेगी, आणि म्हणून हे सरकार गाळण्याचं काम महाराष्ट्राच्या पवित्र भूमीतून या मोदीचं सरकारचं अधपतन करण्याचा खड्डा खोदून इथे नामशेष करण्याचं काम महाराष्ट्राची पवित्र भूमी केल्याशिवाय राहणार नाही। आणि त्यामध्ये आमचे खासदार कल्याण काळे खासदार म्हणून गेल्याशिवाय राहणार नाही, एवढा विश्वास मी आपल्या सगळ्यांना देतो। सर्वत्र वातावरण हे बंद, नागपूरवाला
दिल्लीच्या देठापासून सांगत राहो 24 दिवसात 39 प्रॉपर्टी खरेदी केल्या म्हणे यामिनी जाधव किती 24 दिवसात 39 प्रॉपर्टी खरेदी केल्या म्हणे. आणि आज त्यांचा फार्म भरताना आमचे ते नागपूरचे देवेंद्र फडणवीस सोबत वारे पट्ट्यावर सगळ्या भ्रष्टाचाराला जमा केलं. आम्हाला ईडीचा धाक दाखवत आहे, आम्हाला सीबीआयचा धाक दाखवत आहे. पण सांग तुम्हा सगळ्यांना अरे आज दिवस काल तुमचे होते, उद्याचा दिवस आमचा आहे. आणि 4 तारखेनंतर तुम्ही लिहून ठेवा देशातलं चित्र बदललेलं आहे. या देशातल्या बदललेल्या चित्रामध्ये आपण कमी पडता कामा नये. कारण देशातलं चित्र यासाठी बदललं म्हणतोय आम्ही युपी मध्ये सुद्धा किमान 50 जागा उत्तर प्रदेशामध्ये इंडिया आघाडी जिंकत आहे. आजच राहुल गांधींनी जो सभेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला त्यावरून आम्ही सांगतोय बदमाशी तुमचे खासदार सांगतात संविधान बदलू, 4 खासदार संविधान बदलण्याच्या गोष्टी करतात. आणि तुम्ही 405 तुम्हाला यासाठी पाहिजे हा देशाचं संविधान बदलण्यासाठी, या देशातली लोकशाही संपवण्यासाठी. हे जर होत असेल तर या देशातली जनता माफ करणार, अजिबात माफ करणार नाही. म्हणून तुम्हाला विनंती आहे की आज महिलांवरील अत्याचार वाटते. तुम्ही पाहिलं का प्रज्वल रेवन्ना नावाचा माणूस 2000 महिलांचं शोषण करतो आणि त्यांना मात्र लोकसभेची उमेदवारी दिली जाते. या देशाचे सन्मान म्हणून जा आमच्या महिला पैलवान महिला त्या पोरींना शोषण करतो. पृथ्वीशा नावाचा सिंग नावाचा खासदार त्या महिलांचं शोषण करतो, तरुणींचं शोषण करतो. 50 दिवस डोळ्यात पाणी आणून आंदोलन करून न्यायासाठी त्या पोरी हक्क मागतात. परंतु त्या ब्रिजभूषण सिंगवर कारवाई होत नाही आणि त्यांच्या पोराला लोकसभेची उमेदवारी दिली जाते. काय चालू या देशामध्ये? हा देश पूर्णतः सुरक्षित नाही. आणि या ठिकाणी जर कोणी बोलला तर त्याला मध्ये टाकायचं काम झालं, जल टाकायचं काम झालेलं आहे. आमचे 2 मुख्यमंत्री जलामध्ये टाकले, आमची खाती गोठवली आणि आम्ही घाबरलो नाही. आणि आम्हाला माहित आहे कुछ देर की खामोशी थी, फिर शोर आएगा. तुम्हारा वक्त आया है, हमारा दौर भी आएगा, हमारा दौर भी आएगा. या हिमतीला आम्ही लढतो आणि पुढचा दिवस 100% सांगतो तुम्हाला, विश्वासाने सांगतो की कल्याणजी काळे चिंता करायची नाही. तुम्हाला ही निवडणुकीमध्ये लोकांनी ठरवलं आहे की कल्याण काळे यांना यावेळेस लोकसभेमध्ये पाठवणार की नाही तो निर्णय घेतला. अरे मी पाहिलं सगळं काही वातावरण दिलं. म्हणून या तानाशाहीच्या विरुद्ध तुम्हाला आता लढायचं आणि संपवायची आहे. तानाशाही ही लोकशाही वाचवायची आहे. या देशातील संविधान वाचवायचं आहे. या देशातील महापुरुषांचा होणारा अपमान वाचवायचा आहे. या देशातील महिलांचा सुरक्षितता करायची आहे. आणि म्हणून तुम्हाला विनंती आहे आज एकच विनंती की आज एक शहर म्हणतात की दिशा बदल दशा बदल, महिला के सम्मान में तू आगे चल, जुल्मी शासन को नष्ट कर, तू वज्र बन के चोट कर, तू पंजा को ओट कर, तू पंजा को ओट कर. मानवानो ये फर्ज रे ढाल में लिखा है संविधान में, संविधान चलाने वालों को तू चोट कर, पंजे को तू ओट कर, पंजे को तू ओट कर. समय खड़ा है सामने, कह रहा है लौट कर, इस देश से तानाशाही नष्ट कर, पंजे को तू ओट कर, पंजे को तू ओट कर अशी विनंती करतो. आणि आपण माननीय उद्धवजी ठाकरे साहेब यांचं भाषण मला वाटतं उद्धवजी येणार होते
खरं तर हा लढवय्या उद्धवजी ठाकरे गावाचा लढवय्या योद्धा वाघ अजिबात कोणाला घाबरत नाही. त्यांच्या काय बोलले, हे आई वडील बाळासाहेबांचा अपमान करणारे, बाळासाहेबांचा अपमान करणारं वक्तव्य या देशाचे पंतप्रधान बोलतात. इतका घाणेरडा राजकारण, इतकी घाणेरडी भाषा या देशामध्ये पंतप्रधानांची कुणी ऐकली नसेल, त्याचा निषेध करावा तेवढा कमी आहे. म्हणून त्याला धडा देण्यासाठी, धडा शिकवण्यासाठी या मातीमध्ये, महाराष्ट्राच्या मातीमध्ये मोदी सरकार काढण्यासाठी आमचे उद्धवजी ठाकरे साहेब येणार होते. परंतु हवामान, खराब हवामानामुळे ते येऊ शकले नाही. त्यांनी मात्र एक संदेश दिला आहे. तो संदेश हा आहे की कोणत्याही परिस्थितीमध्ये या जुलमी तानाशाही सरकारला काढण्यासाठी आपल्या महाविकास आघाडीचे डॉक्टर कल्याणराव काळे यांना आपण पंजा या पदचिन्हाची बटन दाबून प्रचंड बहुमताने विजयी करा असं त्यांनी विनंती केली आहे. आपण सर्वजण हात वर करून उद्धवजींना आपण साथ देत आहोत, त्यांच्या शब्दाला मान देत आहोत. आपण त्यांना संदेश देऊया. बोला, उद्धव ठाकरे साहेब आगे बढ़ो, राहुल गांधी आगे बढ़ो, शरद पवार साहेब आगे बढ़ो. अरे येऊन येऊन कोण येणार तर कल्याण काढल्याशिवाय दुसरं कोण? येऊन येऊन येणार कोण? धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय सेवा. सलाम अलैकुम, राम राम, जय भीम. 2 लाख शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. 40,000 तरुणांनी आपला रोजगाराच्या अभावी जीवन यात्रा संपवली. हे सर्व चित्र विधारक चित्र आहे. आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये आपल्याला जे जुमलेबाजी करून खोटं बोलायचं काम केलं. तुम्ही सांगा, हे शेतकरी बांधव आहे, पीक विम्याचा पत्ता आहे का? मदतीचा पत्ता आहे का? शेतकऱ्याला न्याय मिळतो आहे का? हा विचार आपण करा. आपल्याला विनंती आहे, हे जुमलेबाज, अत्यंत जुमलेबाज हे सरकार. म्हणून राहुलजींनी सांगितलं, हे गरिबाचं सरकार नव्हतं. 10 वर्ष आम्ही गरिबासाठी कुठेही काम केलं नाही. म्हणून राहुलजींनी सांगितलं, या देशातील महिला माझ्या भगिनी बसून आहेत, तुमच्यासाठी इंडिया आघाडीचं सरकार ज्या दिवशी येईल, पहिला निर्णय कुटुंबातील गरीब महिलेला 1 लाख रुपये तिच्या खात्यामध्ये दर वर्षाला टाकले जातील. आणि महिलांची चूल आणि संसार सुखानं कसा होईल याची हमी इंडिया आघाडीचं सरकार घेतल्याशिवाय राहणार नाही. हा विश्वास आम्हाला राहुल गांधींनी दिला. दुसरं, बेरोजगारांना सुद्धा त्याच पद्धतीनं 1 लाख रुपये अप्रेंटिससाठी बेरोजगाराला 1 लाख रुपये देऊ. त्याचं ट्रेनिंग, त्याला नोकरीची हमी देण्याचं काम सुद्धा राहुलजींनी केलेलं आहे. शेतकऱ्याला कर्जमुक्त करण्याचा निर्णय घेतलेला आहे. जे जीएसटीनं संपूर्ण गरीब सामान्य शेतकऱ्यांचं कमंड मोडला. ज्या ठिकाणी या देशामध्ये आपल्याला माहित आहे की सोन्यावर आणि डायमंडवर 2% आणि 3% जीएसटी, परंतु ट्रॅक्टरवर 18% जीएसटी, अवजारावर 18% जीएसटी आणि शेतकऱ्याला उद्ध्वस्त करणाऱ्या शेतकऱ्यांच्या मालावर जीएसटीचा भार लागला. म्हणून आमचं सरकार आला तर शेतकऱ्यावर कुठली जीएसटी लागू होणार नाही. शेतीसाठी उपयोगी पडणाऱ्या सर्व गोष्टीवरती जीएसटी आम्ही काढून टाकू. शेती हे जीएसटी मुक्त करू. हा निर्णय आमच्या सरकार, आमचा इंडिया आघाडीने घेतला आहे आणि तो जाहीरनाम्यामध्ये उल्लेख केलेला बांधव. यासाठी तुम्हाला विनंती करतोय की आज ते राजकारण सुडाचं राजकारण आहे. खरं तर काही योजना आणले, अग्निवीर. आता देवेंद्र फडणवीसनी महाराष्ट्रात 2 अग्निवीर तयार केले आहेत. एक आहे शिंदे आणि दुसरे आहेत अजित पवार. 2 अग्निवीर झाले. 2 वर्षानंतर हे रिटायर होणार, म्हणजे 2 वर्ष संपले यांचे. हे अग्निवीर आता निवृत्त होतील आणि हे कुठेही यांना पेन्शन नाही, मेडिकल सुविधा नाही. हे अग्निवीर असे तयार करण्याचं काम केले. अशा योजना, बेरोजगारांना फसवणाऱ्या योजना या लोकांनी आणलेल्या आहेत. म्हणून माझ्या मतदार बांधवांना विनंती आहे की
खरं तर मत कुणाला द्यायचं? ज्या शेतकऱ्याला साला म्हणून हिरवलं, रक्तात साल्यामुळे शेतकऱ्यांचा अपमान करणारा उमेदवार भारतीय जनता पक्षाचा आहे. आणि यावेळेस या उमेदवाराला, भाजपच्या उमेदवाराला या ठिकाणी संपवण्याची संधी तुम्हा सर्वांना आहे. मला विश्वास आहे की हा जो शेतकऱ्याला साला म्हणतो आहे, याला तुम्हाला साला होऊन जनतेला आता जिजा व्हावं लागेल. आणि तुमच्या शेतीमध्ये जर नाला असेल तर तुम्हाला साला होत असेल तर त्या नाला यांना शेतातल्या नाल्यामध्ये पुरण्याचं काम या खासदाराला करावं लागेल. तरच तुम्ही त्यांचा बदला योग्य रीतीने घेऊ शकतात असं मला वाटतं. आणि आपल्या सगळ्यांना विनंती आहे, बांधवांनो, मी विदर्भातून आलेलो आहे. विदर्भातल्या अमित भैया, विदर्भातल्या दाईच्या दाई जागा इंडिया आघाडी प्रचंड बहुमताने जिंकत आहे. प्रचंड बहुमत, दाई जागा. तो नितीन गडकरी सगळे साफ झाले, पुरे साफ, सुपडा साफ. आणि महाराष्ट्रामध्ये आपल्या विदर्भाबरोबरच मराठवाडा सुद्धा 8च्या 8 जागा येत आहे. काल परवा मी पश्चिम महाराष्ट्रात जाऊन आलो. माढ्यापासून, सोलापूर पासून, सातारा, सांगली, कोल्हापूर, पुणे सर्व जागेवर इंडिया आघाडी निवडून येत आहे, महाविकास आघाडी निवडून येते आहे. आणि म्हणून तुम्हाला विनंती आहे की जालना सोडू नका रे बाबा. जालन्यामध्ये गेला, कारण जालन्यामध्ये क्योंकि तुम्हाला सगळ्यांनाच कल्पना आहे जगातील सगळा मोठा घोटाळेबाज सरकार कोण आहे तर ते मोदीचं सरकार. आणि अशा सरकारला धडा शिकवण्यासाठी राहुलजींनी सांगितलं की 16 लाख कोटीचं कर्ज 22 उद्योगपतींचा माफ केला. या सगळ्याकडून त्यावेळेस काढू आणि हे सर्व कर्ज जर तुम्ही त्या 16 लाख कोटीचं कर्ज 22 उद्योगपतींचं माफ करत असाल तर शेतकऱ्यांचं कर्ज माफ करताना तुमच्या हाताला लकवा का मारला हे विचारण्याची संधी या ठिकाणी आलेली आहे. तुम्ही विनंती तुम्हाला की आम्ही ज्या दिवशी या देशामध्ये 4 तारखेनंतर सत्ता बदल होईल, पहिला निर्णय शेतकऱ्याच्या कर्जमुक्तीचा होईल हे राहुलजी गांधी यांनी विश्वास दिलेला आहे. पहिला निर्णय. कारण या देशातील लुटारूंना जर 16 लाख कोटीचं कर्ज माफ होत असेल तर या शेतकऱ्यांचा कर्ज माफ करण्यासाठी कुठेही पैसा कमी पडणार नाही हा विश्वास आम्ही तुम्हाला देतो. अरे काय करून ठेवलं? भ्रष्टाचार है ना भाई, भ्रष्टाचारियों को छोड़ूंगा नहीं. मुहारे फटते जेवढे भ्रष्टाचारी पुढे सभा केले भाजपा. 3 दिवसापूर्वी आपल्या भोपाळमध्ये राष्ट्रवादीचे गेलेले अजित पवारावर बोलले.